करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा. समास 9वा. नाना उपासना निरूपरिणाम. श्रीराम समर्थ. या समासामध्ये समर्थांनी नाना उपासना, विविध प्रकारच्या उपासना, कोण कशी करायची उपासना, कशी नाही करायची उपासना, कशी देवाची भक्ती करायची, हे सर्व या म्हणजे मला सांगितलेलं आहे. अनेक प्रकारच्या उपासना, नाना उपासना सांगितलेलं आहे. विविध प्रकारच्या म्हणजे प्रत्येक माणसं वेगवेगळ्या देवाची पूजा करतात, भक्ती करतात, आणि त्यांचं निरूपण समर्थांनी सांगितलेलं आहे. पृथ्वीमध्ये लोक नाना, त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना, ठाई ठाई. पृथ्वीवर नाना लोक आहेत, असंख्य लोक आहेत, अनेक लोक आहेत. प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं देव वेगवेगळं आहे, त्याप्रमाणे त्यांची नाना उपासना आहे. कोणी भगवान शंकराची पूजा करतोय, तर कोणी भगवान विष्णूची करतोय, तर कोणी जगदंबा मातेचा करतोय, तर कोणी अन्य देवीचा करतोय, कोणी हनुमानाचा करतोय, कोणी रामाचा करतोय, कोणी कृष्णाचा करतोय, कोणी विठ्ठलाचा करतोय, कोणी संतांची पूजा करतायत, कोणी अनेक अमुक तमुक देवाची भक्ती करतोय, पण भाव एकच आहे. समर्थ सांगतात, ती म्हणजे श्रद्धा. देव जरी वेगवेगळा असला तरी भक्तीचा हेतू हा शुद्ध असावा. समर्थ सांगतात, नाना उपासना आहे, जागोजागी लोक भावार्थानं भजे करत असतात, पण त्याचा हेतू ज्याला पोचायचा आहे त्याला आपोआप पोचतो. तो निर्गुण आहे, निर्विकार आहे. आपुल्या देवासी भजती, नाना स्तुती स्तवण करती, जे जे निर्गुण म्हणती उपासनेसी. म्हणजे आपण किंवा माणसं आपापल्या आवडीच्या देवाला भजतात, म्हणजे भक्ती करतात, पुजतात, नाना प्रकारची स्तुती करतात, उपासना करतात, आणि प्रत्येकजण त्या आपापल्या उपासनेला निर्गुण म्हणतो. म्हणजे मनापासून केलेली भक्ती महत्त्वाचीच आहेच, पण नुसता भाव, विधी, देखावा उपयोगाचा नाही. आतील श्रद्धा खरी आहे, खरी पाहिजे. समर्थ सांगतात, खरी उपासना मनातून होते, केवळ बाह्यकर्मातून नाही. याचा कैसा आहे भाव, मज सांगिजे अभिप्राव, अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे. म्हणजे समज सांगतात, यात भाव काय आहे, याबद्दल आपले मत काय आहे हे मला सांगावे. इथे श्रोता वक्त्याला प्रश्न विचारतोय, याच्यामध्ये भाव काही आहे, आपलं मत काही आहे हे सांगावे. तर यावर वक्ता म्हणतो की अरे, आपापल्या देवाची स्तुती करावी हा माणसाचा स्वभाव असतो. खरी उपासना मनातून होते. देव भावाचा भुकेला, अंतःकरणातून मनापासून जर उपासना केली तर ती देवापर्यंत नक्की पोचते. निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्यांचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. तसा आपण सांगतात निर्गुण. निर्गुण म्हणजे गुणाचा संचय, त्याच्याकडे सगळ्या गुणांचा संचय आहे, समुचय आहे, तो म्हणजे निर्गुण. निर्गुण असं म्हणणे मायामुळेच शक्य होतं. म्हणजे ती माया बहुगुणी असते, बहुगुण असल्यामुळे ती निर्गुणच बहुगुणी आहे. आणि वास्तविक चंचळ आत्मरत्मा बहुगुणी आहे, आणि सर्व देव त्याचेच अंश आहेत.
निर्गुण म्हणजे ज्याला रूप नाही आहे, त्याला आकार नाही आहे, सीमा नाही आहे, तो एकच असे, तो म्हणजे परमेश्वर आहे. आणि आपण करतो ती सगुण उपासना. सगुण उपासना म्हणजे काय? आपण एक देव पाहतो, म्हणजे मूर्ती असेल, रूप असेल, काहीही असेल, फोटो असेल, तिथे आपण त्यांची पूजा करतो, आराधना करतो. ही सुरुवातीपासून उपयुक्तच आहे. पण आपण सगुणाची पूजा करतोय, गुरुची पूजा करतोय. पण अंतिम सत्य म्हणजे निर्गुण ब्रह्म. त्याला आकार नाही आहे, विकार नाही आहे, उकार नाही आहे, तो म्हणजे निर्गुण. आपण जी भक्ती करतोय ती सगुण आहे. आणि सगुण हे निर्गुणाकडे जातात. भक्ती तशी पाहिजे. मग आपण मनात प्रश्न करतो, मग आपण जी भक्ती करतो ती निर्गुणच भक्ती आहे, मग ती देवापर्यंत पोचत नाही का? तर ती पोचते. जर तुम्ही अंतःकरणातून, भावनेतून बरोबर जर केली तर सगुणाकडे पोचते, आणि सगुणातून निर्गुणाकडे पोचते. सगळ्यांचं अंतिम सत्य म्हणजे निर्गुण ब्रह्म आहे. देव हा फक्त मूर्तीत नाही आहे, तो सर्वत्र आहे. तो सर्वांचा अंश आहे. प्राणी मात्रापासून, किडा मुंग्यापासून मोठ्या मोठ्या हत्तीपर्यंत, माणसापासून जनावरापर्यंत, वृक्षामध्ये पण सुद्धा भगवंत आहे. तो सर्वत्र आहे, पण तो दिसत नाही आहे. सकळ जनासे मानावे ते, एक अंतरात्म्यासे पावते, अधिकार परत्वे ते मान्य कीजे. म्हणजे जे सर्व लोकांना जे मान्य होते ते अंतरात्म्याला पावते. पण या अधिकारानुरूप सर्वांचा अंतरात्मा एक आहे की नाही हे पटेल, समजेल. म्हणजे सगळे देव एकाच तत्वाचे रूप आहेत. सर्व देव वेगवेगळे वाटतात, पण लोकांना वेगवेगळे वाटतात, पण तत्व एकच आहे. महादेव असतील, विष्णू देव असतील, श्रीराम असतील, श्रीकृष्ण असतील, हनुमान असतील, हे जरी आपल्याला वेगवेगळे वाटत असतील, यांची भक्ती वेगवेगळी असली तरी त्यांचं स्वरूप जे आहे ते एकच आहे. देवादेवात कोणता भेद नाही, तो देवच आहे. भेद आपल्या मनात आहेत आणि आपल्याला ओळखता आलं पाहिजे. परमात्मा एकच आहे आणि आपण सगळे त्यांचे अंश आहेत. तत्व एकच आहे. देव जरी वेगवेगळे असले तरी तत्व एकच आहे. आणि वेगवेगळ्या नावांनी लोक त्याला परमसत्यालाच पुजतात, त्याचीच पूजा करतात. समर्थ सांगतात, खरी श्रद्धा म्हणजे काय? अहंकार सोडणे, मन शुद्ध ठेवणे, सत्य, संयम आणि नम्रता ठेवणे, आणि अंतःकरणातून देवाची उपासना करणे, आठवण करणे, ही खरी श्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धा म्हणजे फक्त पूजा नाही, ती जीवन पद्धती आहे. म्हणून समर्थ सांगतात की देवाला बाहेर न शोधता आतमध्ये शोधा. तेव्हाच तुम्हाला जर महत्त्व समजेल, तेव्हा खरं देव दिसून येईल. श्रोता मने हा अनुमान, मुळे घालावे जीवन, ते पावे पानोपान, हे सध्या प्रचिती. मग यावर श्रोता म्हणतोय, ती एक कल्पना आहे. म्हणजे झाडाच्या मुळांना पाणी घालावे लागतं तर ते पानोपानी पोचते, आणि ही रोकडी प्रचिती आहे. स्वतंत्र प्रश्न का विचारला, जर आपण झाडांना पाणी टाकला तर ते पानापर्यंत, याच्यापर्यंत, फळापर्यंत ते पाणी पोचवतं, ही सध्याची प्रचिती आहे. मग यावर वक्ता म्हणतो, पुढे समर्थ म्हणतात, वक्ता म्हणे तुळशीवरी, उदक घालावे पात्र भरी, परी न थिरी निमिष भरी, भूमीस भेदे. समर्थ म्हणतात की तुळशीच्या रोपाला जर आपण भांडभर जर पाणी घातलं तरी ते पानावर राहत नाही, ते एका क्षणात जमिनीला भेदून मुळाकडे जाते.
तसंच समोर सांगतात, आपण कितीही पाणी म्हणजे कितीही भक्ती केली, आपण सगुणाची भक्ती केली तर ते शेवटी निर्गुणाकडे जातेच. इथे समर्थांनी तुळशीचं उदाहरण दिलेलं आहे. आपण तुळशीच्या झाडाला जर पाणी टाकलं, पानावरती पाणी टाकलं तरी पानावरचं पाणी ते ॲटोमॅटिक ते शेवटी मुळाकडेच जाते आणि तिथून मग ते झाडाची निर्मिती होते, वाढ होते. समोर सांगतात असंच आपल्याच सुद्धा बाबतीत आहे. आपण कोणत्याही देवाची पूजा केली, सगुण देवाची पूजा केली तर ती निर्गुणच मिळते. फक्त त्याचा भाव, भक्ती ही महत्वाची. थोरा वृक्षास कैसे करावे, सेंड्या पात्र कैस्या नावे, त्याचा अभिप्राय देवे मज निरोपावा. त्यावर श्रोता लगेच प्रश्न विचारतो, चला तुळशीचं ठीक आहे, पण मोठ्या वृक्षांच्या बाबतीत काय? त्याच्या शेंड्यापर्यंत पात्र कसं न्यावे, त्याचा अभिप्राय मला स्पष्ट करून सांगा. जे मोठी मोठी झाडं असतील, वड असेल, पिंपळ असेल, त्याची मोठी झाडं आहेत, त्याच्या बाबतीत कसं करायचं, त्याचा शेंड्यापर्यंत पात्र कसं न्यायचं. तेव्हा समोर सांगतात पुढे, पर्जन्याचे उदक पळते, ते तो मुळाकडे येते, हात चिपावे ना ते काय करती. इथे सांगतात पर्जन्याचे उदक पडते म्हणजे पर्जन्य म्हणजे पाऊस. पावसाचं पाणी मोठ्या वृक्षावर जेव्हा पडतं पण तेही मुळाकडेच जातं. पात्राने पाणी घालायला हात पुरत नसलं पण काय झालं, मोठा जे निसर्ग दिलेला आहे समर्थांनी, प्रत्येकाला एक एक काम दिलेलं आहे, ते त्याच्या कामानुसार बरोबर चालतंय. जर आपला जरी हात पुरत नसला तरी निसर्गाला त्याने त्याचं काम दिलेलं आहे. ते पावसाचं पाणी मोठ्या वृक्षावर पडतं आणि पडलं तरी ते ॲटोमॅटिक बुंद्याला जातं. म्हणून समजता होता, पात्राने जरी पाणी घालायला तुला जर वेळ नसेल, हात पुरत नसेल, तरी आकाशमार्ग पाणी दिलेलं आहे. सगळ्यांचं मूळ सापडे, कैसी पुण्य कैसे घडे, साधुजनाचे पवाडे, विवेकी मन. सगळ्यांनाच मूळ सापडेल, त्याचं पुण्य इतकं मोठं कुठं असतं. सांगतात साधू संतांचे विवेकी मन मात्र मुळापर्यंतच म्हणजे अंतरात्मापर्यंत जाऊन पोचते. तथापि वृक्षाचे नि पडिपाडे, जीवन घालिता कोठे पडे, या गोष्टीची साकडे काहीच नाही. तथापि वृक्षाचे नि पडिपाडे म्हणजे तथापि समजा वृक्षांच्या दृष्टांतावरून झाडाला कुठेही पाणी घातलं तरी ते कुठे जाते हे लक्षात आलंच, म्हणून काहीच अडचण राहणार नाही. सगळ्या श्रोत्यांचा प्रश्न मिटला, अडचण दूर झाली. पुढे, मागील शंकेचं निरसन होता झाले समाधान, आता गुणासी निर्गुण कैसे म्हणती. म्हणजे मागे जी आशंका आता विचारली होती तिचं निरसन झाल्याने श्रोत्यास समाधान झाले. आता गुणाला निर्गुण कसं म्हणतात ही शंका राहिली. समर्थांनी पुढे सांगितलंय, वर्णन केलेलं आहे. चंचळपणे विकारले, सगुण ऐसे बोलिले, येरते निर्गुण उरले गुणातीत. म्हणजे चंचळपणे विकारले, आपलं मन चंचळ आहे, ते एका जागी स्थिर नाही आहे. जो चंचळपणे विकार पावतो त्याला सगुण म्हटलेलं आहे. आणि या खेरी जो गुणातीत जो उरतोय तो म्हणजे निर्गुण. वक्ता म्हणे हा विचार, शोधून पाहावे सारा सार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. तेव्हा समोर सांगतात, वक्ता म्हणतो हा विचार कळण्यासाठी सारासार विचारानेच सार काय आहे हे शोधून काढावे लागतील.
आणि त्यासाठी त्या संबंधी त्या स्वानुभवाने निर्धार निश्चय झाला की निर्गुण हे नाव उरतही नाही. विवेकाचा तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा याचा विचार समजा, विवाद खोटा. पुढे समर्थ उदाहरण देत आहेत. जो खराच एक विवेकाचा एक राजा असतो, जो खरंच राजाचा राजा असतो त्याचं नाव राजा आणि एक सेवकाचं नाव राजा. एक खरा आणि खोटा. त्यांच्या आपल्याला विवेकानेच ओळखायचं आहे खरा कोणता आणि खोटा कोणता, ते विवेकानेच जाणून घ्यायचं आहे. तेथे वादविवाद करणे योग्य नाही. कल्पांत प्रलयी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलिले, येले त्या उगेची झाले मायेमध्ये. म्हणजे प्रलयकाली कल्पांत झाल्यावरती जे शिल्लक उरते त्याला निर्गुण म्हटलेलं आहे. आणि याखेरीज जे जे काही सर्व उत्पन्न होते ते सर्व मायेमध्येच होते. सेना शहार बाजार नाना यत्र लहान थोर, शब्द उठती अपार कैसे निवडावे. म्हणजे सैन्य शहार बाजार म्हणजे सैन्यामध्ये, या शहरामध्ये, त्या बाजारामध्ये, तसेच लहान मोठ्या यात्रांमध्ये अपार शब्द उठतात, पण त्याची निवड कशी करावी. काळामध्ये पर्जन्य काळ, मध्यरात्री होता निवळ, नाना जीव बोलती सकळ, कैसे निवडावे. आम्हाला सांगतात काळामध्ये पर्जन्य काळ म्हणजे पर्जन्य काळात दिवसभर पाऊस कोसळून मध्यरात्री जरा निवळला की नाना जीव सर्व एकदम आवाज करू लागतात. त्यांची निवड कशी करावी, त्यामध्ये कोण ओरडतंय कसं समजेल, ते कसं निवड करावी. नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते, बहुऋषी बहुमते, कैसे निवडावी. या पृथ्वी तलावर जेवढी लोक आहेत तेवढी त्यांची भाषा आहेत, नाना देश आहेत तेवढी भाषा आहेत, तेवढी त्यांची मतं आहेत आणि असंख्य मतं आहेत. आणि शिवाय अनेक ऋषी असून त्यांच्या वेगवेगळी अनेक मतं आहेत. त्यात कशी निवडावी, त्यात कशी निवड करावी. वृष्टी होताच अंकुर, सृष्टीवर निगती अपार, नाना तरु लहान थोर, कैसे निवडावे. म्हणजे वृष्टी होताच अंकुर म्हणजे पाऊस जर पडला तर पृथ्वीवर नाना बीज तयार होतात, अंकुरतात. या सृष्टीमध्ये नाना प्रकारच्या अपार तरु लहान थोर वृक्ष निर्माण होतात. त्यातून त्याची निवड कशी करावी. खेचरे भूसरे जळचरे, नाना प्रकारची शरीरे, नाना रंग विचित्र विचित्रे, कसे निवडावी. पुढे सांगतात खेचरे बुलचरे जळचरे म्हणजे आकाशात संचार करणारे आणि पृथ्वीवर भ्रमण करणारे, विचरण करणारे आणि जलात विहरण करणारे प्राणी पक्षी, नाना अन्य प्रकारचे शरीर आहेत. ते चित्रविचित्र आहेत, नाना रंगाची आहेत, पण त्यातून निवड कशी करावी. कैसे दृश्य आकारले, नाना परी विकारले, उदंडाची पैसावले, कैसे निवडावे. परत समज सांगतात या विश्वामध्ये अनेक दृश्य आहेत, अनेक विश्व या प्रकारे आकारास येऊन पडतात. ते नाना प्रकारचं विकार आहेत, विकार उत्पन्न होऊन अफाट विस्तार झालेला आहे. त्याची निवड कशी करावी. पोकळीमध्ये गंधर्व नगरे, नाना रंगे लहान थोरे, बहुत व्यक्ती बहुत प्रकारे, कैसी निवडावी. म्हणजे पोकळीमध्ये गंधर्व नगरे म्हणजे आकाशाच्या पोकळीत नाना गंधर्व नगर आहेत आणि ती लहान आहेत, थोर आहेत, नाना रंगांची आहेत, विविध रंगांची आहेत. त्यामध्ये नाना प्रकारच्या आकृती दिसतात, पण त्याचं निवड करणे अशक्य आहे. दिवस रजनीचे प्रकार, चांदणी आणि अंधकार,
विचार आणि अविचार कैसा निवडावा. म्हणजे दिवस आणि रात्र, चांदणं आणि अंधकार, विचार आणि अविचार यात कशी निवड करायची. विसर आणि आठवण, नेमस्तक आणि बाष्कळपण, प्रचिता आणि अनुमान, येणे रीती. म्हणजे विस्मरण आणि स्मरण, शिस्त आणि गैरशिस्त, प्रचिती आणि अनुमान यात निवड करणं कठीण आहे. न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेक व निकाय, उमजो जाणे. म्हणजे न्याय आणि अन्याय, होय अथवा नाही याचा निवाडा विवेकशिवाय होऊच शकत नाही. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. म्हणजे कोण कार्यकर्ता आहे आणि कोण निकामी आहे, कोण शूर आहे, कोण वाईट कर्म करणार आहे, कोण धार्मिक आहे, कोण अधर्मी आहे, हे कळलंच पाहिजे. धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरं खोटे हा विचार कळला पाहिजे. म्हणजे समज म्हणतात धनाढ्य कोण आहे, पैसेवाला कोण आहे आणि दिवाळ कोण आहे, गरीब कोण आहे, सज्जन कोण आहे आणि चोर कोण आहे, काय खरं आहे काय खोटं आहे हे विचार कळताच समजलं पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारा सारा विचार स्पष्ट कळला पाहिजे. शेवटी समज म्हणतात वरिष्ठ कोण आहे, मोठा कोण आहे आणि छोटा कोण आहे, भ्रष्ट कोण आहे आणि अंतर्निष्ठ कोण आहे, प्रामाणिक कोण आहे, हे सर्व सारासार विवेकाने समजून घेतलं पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारा विचार स्पष्ट कळला पाहिजे. इति चिदासबोधे गुरुशिष्य संवादे नाना उपासना निरुपरिणाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.